जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MBA आणि MMS या एक्झामच्या ज्या CET एक्झाम 2024 सालातल्या होणार आहे तर या एक्झामच्या हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड जे काही जनरेट झालेलं आहे तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन स्टुडंटला आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा असणार आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच MBA MMS तसेच बाकीच्या CET बाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया की MBA MMS CET 2024 यांचे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आणि बाकीच्या CETचे हॉल तिकीट कधी जनरेट होतील ती देखील माहिती आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आपण विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MBA MCA CET तसेच अदर CET बाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी आपण आपला हा टेलिग्राम चॅनल चालू केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायलाच भेटेल. तर यामध्ये मी CETच्या डाउनलोडची लिंक दिलेली आहे, ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे हॉल तिकीट डाउनलोडची लिंक पण दिलेली आहे, ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघायला भेटेल. तसेच बघा इथे CETच्या रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो सिलेबसची PDF पण या ठिकाणी दिलेली आहे. तसेच बाकीच्या जे काही CETचं जे काही शेड्यूल आहे तर त्याबाबतची माहिती पण आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा काय करू शकता, माहिती घेऊ शकता. ओके, त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, CETचं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण गेलेलो आहोत. मी डायरेक्ट आता पहिलं जे काही अकाउंट आहे ते काय करतो, लॉग आउट करतो. तर तुम्ही या साइन इन पेजवर या ठिकाणी येत असतात. तर इथे तुमचा जो काही रजिस्टर मेल ID हा तुमचा युजरनेम आहे आणि पासवर्ड हा तुम्ही ज्यावेळेस तयार केला म्हणजे फॉर्म भरला, रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. जर आपल्याला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही या फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन पुढची प्रोसेस करू शकता. त्या ठिकाणातून तुम्हाला पासवर्ड भेटेल. आपण या ठिकाणी आता लॉग इन करूया आणि पुढे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क आणि हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड दिसेल. तर तुम्ही या ठिकाणी गेट हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. तुमच्या काही मनामध्ये शंका असेल तर तुम्ही या हेल्प डेस्कवर देखील इश्यू रेज करू शकता. अदरवाईज तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करू शकता. पण ते नॉर्मल वर्किंग डेलाच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो इथे हॉल तिकीटला जर का क्लिक केल्यानंतर इथे बघा काल इथं टेक्निकल सेशनमध्ये UGमध्ये नो एनरोलमेंट फाउंड, तसंच PGमध्ये पण नो एनरोलमेंट फाउंड येत होतं. बट आज दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 नंतर काय झालेले आहे, हे हॉल तिकीट जनरेट केलेले आहे. त्याच्यानंतर इथे ॲग्रिकल्चर रिलेटेड CET त्यांचे देखील हॉल तिकीट अद्याप जनरेट झालेले नाही. हायर एज्युकेशनमध्ये UG नो रेकॉर्ड फाउंड, PG नो एनरोलमेंट फाउंड दाखवत होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन जे काही आहे तिथे पण नो फाउंड आणि UG पण आणि PG पण नो फाउंड दाखवत आहे. फाईन आर्ट्समध्ये पण इथे नो फाउंड तुम्हाला दाखवत आहे. ओके, सो या ठिकाणी आपण काय करूया, आता इथे MBA CET यावर क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड यावर बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, नेम ऑफ स्टुडंट दिसेल आणि इथे डाउनलोडची टॅब दिसेल. तर डाउनलोड टॅबवर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमचं ॲडमिट कार्ड काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे. डाउनलोड केल्यानंतर डायरेक्ट काय करा, मी बाकीच्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन जे काही आहे ते तुम्हाला देतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला आता काय दाखवलेलं आहे, ॲडमिट कार्ड डाउनलोड करून दाखवलेलं आहे. तर या डाउनलोड केल्यानंतर इथे तुमचं कॅन्डिडेटचं पूर्ण नेम दिसेल, तुमचा रोल नंबर असेल, हाच तुमचा लॉग इन ID असणार आहे. डेट ऑफ बर्थ हा तुमचा काय असणार आहे, पासवर्ड असणार आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ सपोज 20/02/2003 असेल तर त्याचा पासवर्ड कसा असणार आहे, 20/02/2003 असा सरसगट टाईप केला तर हा त्याचा काय होणार आहे, पासवर्ड होणार
आहे. तुमची परीक्षा ही जी काही होणार आहे ती ऑनलाईन परीक्षा होत असते. इथं आपल्याला माहिती आहे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने तुमची परीक्षा होत असते. तुमचा आता बघा हा जो काही पेपर आहे काही विद्यार्थ्यांचे 9 मार्च 2024 रोजी पेपर आहे, तर काही जणांचे 10 मार्च 2024 रोजी पेपर आहेत. ओके. सो एक्झामिनेशनचा जो काही टाईम आहे काहींचा बघा 9 ते 11:30च्या टायमिंगचा हा टाईम स्लॉट आहे. तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ 2 तास 30 मिनिटं म्हणजेच 150 मिनिटाचा हा टाईम असणार आहे. ओके. यामध्ये बघा तुम्हाला हा पेपर 9 वाजता जरी चालू होणार असेल तरी तुमचा जे काही पेपर ओपनिंगचा टाईम आहे किंवा ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला 7:30 ते 8:30 या वाजेपर्यंत तुम्हाला परमिशन आहे. म्हणजे तुमचं जे काही गेट ओपनिंग आहे म्हणजे त्या सेंटरचं गेट ओपनिंग हे सकाळी 7:30 वाजता ओपन होईल आणि सकाळी 8:30 वाजता बंद होणार आहे. 8:30 नंतर शक्यतो तरी कुणाला प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही वेळेवर सेंटरवरती पोहोचवा. तुमची जी काही परीक्षा असेल ती इंग्लिशमधूनच काय होणार आहे जनरेट होणार आहे. म्हणजे परीक्षा काय मराठी मीडियममध्ये होणार नाही. ही MCQ बेस्ड टेस्ट होणार आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला मी पूर्णपणे माहिती दिलं. इथे तुमचं पेपरचं काय असतं सेंटर पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही काय करता प्रेफरन्स देता. जसं काही विद्यार्थ्यांनी नाशिक, पुणे, औरंगाबाद असतील किंवा ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणूया नगर असतील तर त्यांनी जे काही प्रेफरन्स दिलेले असतील त्या प्रेफरन्सनुसार काय होणार आहे त्यांचं परीक्षेचं सेंटर होईल. असं होणार नाही. म्हणजे असं कधी कधी होतं की तुम्ही नाशिक सेंटरला फर्स्ट प्रायोरिटी दिली पण तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आता पुणे आलेला असेल. येऊ शकतं. त्या सेंटरवर डिपेंड असतं किंवा नंबर ऑफ कॅन्डिडेटवर पण ते डिपेंड असणार आहे. आता याच्यामध्ये जे सेंटर दिलं ते काही चेंज होणार नाही. आपण एक्झाम रिलेटेड बाकीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगूया. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की तुम्हाला या हॉल तिकीट बरोबर म्हणजे या हॉल तिकीटची तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे आणि या हॉल तिकीट बरोबर तुम्हाला एक व्हॅलिड ID प्रूफ तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. जसं की तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल हे तुम्ही ओरिजिनल काय करू शकता बाळगू शकता किंवा वोटर कार्ड देखील तुम्ही बाळगू शकता. पण रेशन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा अन्य सॉफ्ट कॉपी फोटो जर का असेल तर असे अलाउड केले जाणार नाही. लर्निंग लायसन ड्रायव्हिंगचं जे काही लर्निंग लायसन असेल किंवा रेशन कार्ड झेरॉक्स असेल ही चालणार. ID प्रूफ म्हणून चालणार नाही. बँकेचं पासबुक हे ID प्रूफ म्हणून चालेल बट तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स हे चालणार नाही. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स देखील चालणार नाही. जे विद्यार्थी PWD कॅन्डिडेट्स असतील किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर यामध्ये काही करेक्शन असेल त्यांनी लास्ट नंबर काय करायची लिंक डाउनलोड करायची आहे, फॉर्म डाउनलोड करायचा आहे किंवा ज्यांचं PWD कॅन्डिडेट्स आहे ते या 1 नंबरची जी काही लिंक आहे ती डाउनलोड करतील आणि तो जो काही फॉर्म असेल तो भरून त्या सेंटरला सबमिट करतील. इथे महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्हाला CET एक्झामला जे काही आहे गेट क्लोजर होण्याच्या अगोदरच काय करायचं आहे जॉईन व्हायचं आहे. युजरनेम आणि पासवर्ड. युजरनेम हा तुमचा रोल नंबर असतो, पासवर्ड हा तुमचा डेट ऑफ बर्थ असतो. तुम्हाला व्हॅलिड फोटो ID तुम्हाला जवळ बाळगायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही लिखाणकाम करण्यासाठी काय केलं जाईल कागद दिले जातील तर ते कागदसुद्धा तुम्ही बाळगू शकता. सोबत काही तुम्हाला बाळगण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर तुम्ही बॉल पेन जो काही आहे तो तुम्ही स्वतः बाळगू शकता, सोबत तुम्ही ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन वगैरे तुम्हाला ब्राउचर्सवरती दिलेले आहे ते तुम्ही वेबसाईटवरती बघू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे मोबाईल, नोटपॅड, कॅल्क्युलेटर, डिजिटल वॉच अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पेपर चालू असताना तुम्हाला सोबत बाळगायचं नाही आहे. अदरवाईज तुमच्यावर माल प्रॅक्टिसेस किंवा अनफेअर मीन्स म्हणून कॉपी केस केली जाईल. त्यानंतर तुम्ही हॉल तिकीट फक्त सोबत बाळगायचं आहे. कोणत्याही पद्धतीचे बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे नाही आहे. ओके. त्याच्यानंतर तुमच्या कोणत्याही कारणास्तव तुमची डेट यामध्ये उल्लेख केलेली ती चेंज होणार नाही आहे. बाकीचे जे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे ते तुम्ही काय करू शकता इथे वाचू शकता. तुम्ही पेपरमध्ये कोणत्याही प्रकारे कॉपी करायची नाही. एकमेकांचे उत्तर बघून उत्तरं द्यायचे नाही. असे जर का आढळलेस तुमच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल. दुसरे महत्त्वाचे आहे पेपरमध्ये काही हॉल तिकीटमध्ये किंवा काही जर का टेक्निकल क्वेरी असेल तर तुम्ही 0796913401/02 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. सो पेपर काळजीपूर्वक तुम्ही काय करा सॉल्व करा.
जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण पुढे कॅप राऊंडला तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला 1 जरी मार्क पडला तरी तुमचं ॲडमिशन होणार आहे. बट 1 मार्क पडला तर तुमचं मॅनेजमेंट कोटा किंवा ज्याला आपण डोनेशन भरून ॲडमिशन तुम्हाला स्पॉट ॲडमिशन घ्यावे लागतात. पण कॅपला जर का चांगले मार्क पडले तर तुम्हाला जास्त बेनिफिट ह्या ग्रँटेबल कॉलेजला किंवा काय म्हणूया त्याला कॅप राऊंडमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क जर भेटले, मेरिट जास्त हाय असेल तर तुम्हाला जास्त चांगल्या कॉलेजला प्रायोरिटी भेटेल. जर का कमी असेल तर तुम्हाला डोनेशन भरून मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यावं लागेल. सो या पद्धतीने जे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहे. अशाच जर का नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटायचे असतील तर निश्चित आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथे मी तुम्हाला सिलेबस पण दिलेला आहे आणि पेपर कधी होणार आहे त्याची माहिती पण दिलेली आहे. बाकी जे काही एक्झाम आहे, जसं MCAची एक्झाम जी काही आहे त्यांनी एक्सपेक्टेड डेट 14/3/2024 दिलेली आहे. तर त्यांचे हॉल तिकीट हे साधारणतः 1 ते 5 मार्चच्या आसपास काय होतील, जनरेट होणार आहे. परीक्षेच्या 10 ते 12 दिवस अगोदर काय होतात, परीक्षेचे हॉल तिकीट जनरेट होत असतात. सो विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेड जे काही डेट दिलेले आहे CETनी त्याच डेटला तुम्ही काय करा, पेपर देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या त्या एक्सपेक्टेड डेटनुसारच पेपर होतील. हॉल तिकीट कमी जास्त झाले तर तुम्हाला त्या पद्धतीने परीक्षा देखील कमी जास्त डेटला होणार आहे. तर तुम्हाला परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाचं मार्गदर्शन लागत असेल, निश्चित माझ्याशी संपर्क करा. मी MBA CETच्या रिलेटेड, MCA CET रिलेटेड काही महत्त्वाचे व्हिडिओ पण ग्रुपला टाकलेले आहे. ते देखील तुम्ही वारंवार बघत चला. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.